नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाच्या खांद्यावर भाजलेलाचा डाग आहे हा सायलीला अर्जुनला दाखवायचा असतो आणि म्हणूनच सायली प्रियाला म्हणते, "अग प्रिया, पदर कसा लावलायस? तू थांब, मी तुला लावून देते." असं म्हणत सायली पदर लावण्याच्या निमित्ताने प्रियाकडे येते, तिच्या मानेवरचे केस बाजूला करते आणि तिच्या खांद्यावर असलेला तो व्रण आता अर्जुनला दाखवते. आता अर्जुनचीही खात्री पटली की ही बुबली लोखंडेच आहे, तर आता अर्जुनलाही कळालेलं असतं. तर त्यानंतर प्रिया अश्विनला म्हणते, "चल अश्विन, आपण पाडव याची पूजा करून घेऊया गेल्या वर्षीप्रमाणे, यावर्षीही तशीच करूया." असं म्हणत प्रिया पुढे पाऊल टाकणार तर कल्पना ताई म्हणतात, "तन्वी, अग थांब ना, म्हणजे गेल्या वर्षी तू आणि अश्विनने ही पूजा केली होती, पण यावर्षी आपण सायली आणि अर्जुनला करायला देऊयात ना." तर प्रिया म्हणते, "पण आई." कल्पना ताई म्हणतात, "तन्वी, अगं मला माहीत आहे तू समजूतदार आहे, तू नक्कीच समजून घेशील आणि सायली, अर्जुनला यावर्षीच्या पूजेचा मान देशील, हो की नाही?" तर प्रिया म्हणते, "हो हो आई, काही हरकत नाही, ज्या पूजा करून घ्या." असं म्हणत प्रिया आता सायली अर्जुन कडे पाहते तर अश्विन प्रियाचे कौतुक करत म्हणतो, "तन्वी आजकाल सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असते, प्रत्येक गोष्ट इतकी छान पद्धतीने करते ना की तिचं कसं कौतुक करावं मला काहीच कळत नाही. पण तन्वीचा अभिमान मात्र मला वाटतो." अर्जुन म्हणतो, "हो ना, म्हणजे तन्वीच रोजच वागणं हे आमच्यासाठी सरप्राईजच असतं, म्हणजे रोज एक नवनवीन सरप्राईज ती देत असते. एक्झाम्पल, आत्ताच तिने सगळ्यांसमोर जो समजूदारपणा दाखवला ना, त्यासाठी मी बोलतोय." आता अर्जुनचा हा रोष अश्विनला कळालेला असतो, परंतु अश्विन मात्र आता काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो, "चल बायको, आपण गुढीची पूजा करून घेऊयात." असं म्हणत सायली अर्जुन आता गुढीची पूजा करतात. अगदी सगळ्या रीती रिवाजाप्रमाणे ती पूजा करून घेतात. तर त्यानंतर सायली आणि अर्जुन गुढी मातेजवळ प्रार्थना करतात. तर सायली म्हणू लागते, "गुढी माते, यापुढे या घरावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. तुझी सावली या घरावर कायम अशीच राहू देत." सायली मनाशीच म्हणते आणि अस्त्यावर सत्याचा विजय मिळवण्याच्या बुबली लोखंडेच सत्य सगळ्या जगासमोर आणण्याचं आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत, त्यामध्ये आम्हाला यश मिळू देत. तर अर्जुन प्रार्थना करत म्हणतो, "अख्ख्या जगासमोर बुबली लोखंडेच सत्य आम्हाला आणायचं आहे आणि त्यासाठी गरज आहे तुझ्या आशीर्वादाची. आम्हाला लवकरात लवकर बुबली लोखंडेचं सत्य जगासमोर आणायचं आहे." तर त्यानंतर आता अस्मिता आणि सचिन गुढीची पूजा करण्यासाठी पुढे येतात. आता अस्मिता पूजा करत असते, परंतु सचिनच्या त्याकडे काहीच लक्ष नसतो. सचिन नाईलाजाने फक्त अस्मिताच्या बाजूला जाऊन बसतो. अस्मिता पूजा करते आणि त्यानंतर आपल्या बाळाला घेऊन गुढी मातेसमोर उभी राहते आणि म्हणू लागते, "आमच्या संसारावर आलेल संकट लवकरात लवकर दूर होऊ देत, आमचं नातं पूर्वीसारखं होऊ देत. सचिनच्या डोक्यावर असणारं कर्जाच ओझ कमी होऊ देत, म्हणजे आमचं नातं लवकरात लवकर पूर्वीसारखं होईल." आता अस्मिता नंतर प्रिया आणि अश्विन गुढी मातेची पूजा करतात आणि त्यानंतर कल्पनाताई आणि प्रतापराव घरातील सर्वजण गुढी मातेची पूजा करतात, अगदी मनापासून तिच्याकडे मागणं मागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मैना आता सायलीची वाट पाहत असते आणि म्हणू लागते, "बघितलंस की शांते, आता आली का ती सायली? अगं माझ्या मुलीचा खरा चेहरा जगासमोर आणणार होती ना, माझ्यासमोर आणणार होती ना, मग काय झालं? सकाळपासून एक फोन तरी केलाय का? काही करू शकत नाही ती, कारण माझी मुलगी कशी आहे ना हे मला चांगलंच माहीत आहे." तर आता पुढे मैना म्हणू लागते, "ती सायली आली नाही, ती नाही, पण तिचा नवरासुद्धा काही सकाळपासून इथे फिरकला सुद्धा नाहीये. मला माहीत आहे ना, ती माझ्या मुलीच्या विरोधात कुठलाच पुरावा आणू शकत नाही." तर सदा मैनाला म्हणतात, "अग मैने, आतापर्यंत त्या बुबलीची वाट पाहतच होतीस ना, मग आता थोडा वेळ तर सायलीची वाट बघ, थोडा धीर धर, नक्कीच ती सायली येईल." तर मैना म्हणू लागते, "त्या सायली आणि अर्जुनने तुमचा जीव काय वाचवला, तर तुम्ही
त्यांचीच बाजू घ्यायला लागलात. अहोरक ताच हे रक्ताच नात असतं आणि आपल्या पोरीसोबत आपल्या रक्ताच नात आहे, परक ते परकत असतं. त्यामुळे मला चांगलंच माहीत आहे, माझी मुलगी जगाशी कशीही वागली ना तरीसुद्धा ती आमच्यासाठी चांगलीच आहे आणि ती आमच्याशी चांगलंच वागणार, कारण ती माझी मुलगी आहे, असं छाती ठोकपणे सांगणाया आता मैनेला शांता मात्र शांत करते आणि शांता मावशी म्हणू लागतात, अग मैने, जरा गप्प बस ना, थोडा धीर धर ना, काय चाललंय ग तुझं? आणि हो सायली आहे ती सायली, तिच्यावर विश्वास ठेव, म्हणजे तुला कळेल की ती कशी आहे. आणि सायली तिच्या शब्द कधीच मोडत नाही. तर याच वेळी तिथे अर्जुन आलेला असतो आणि शांता मावशींना म्हणतो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. अर्जुन मैन्याच्या समोर येतो आणि म्हणू लागतो, माझ्या बायकोने शब्द दिला ना, तर तो ती पाळणारच. आणि तसाही अजून दिवस संपलेला नाहीये. तर मैना मागे वळून पाहते तर सायली नसते आणि म्हणूनच ती अर्जुनला म्हणते, हो का, मग तुझी बायको कुठे आहे? तू तर एकटाच आलायस. तर अर्जुन म्हणतो की हो, मी एकटाच आलोय, कारण माझी बायको तुमच्या मुलीचा खरा चेहरा तुम्हाला दाखवण्याची तयारी करत आहे. आता अर्जुन मैनाला विचारतो, खरंच तुमच्या मुलीचा खरा चेहरा तुम्हाला बघायचा आहे? तर मैना कॉन्फिडन्समध्ये बोलते की हो, मला बघायचंच आहे, कारण मला माहीत आहे माझी मुलगी तशी नाही. तर अर्जुन आता सायलीला व्हिडिओ कॉल करतो. तर त्यावेळीस सायली मैना आणि सदाला म्हणू लागते, डोळ्यात तेल घालून बघा, तुम्हाला स्वतःला वाटेल की ही बुबली लोखंडे तुमची मुलगी आहे. असं म्हणत सायली आता प्रियाच्या रूमचा हळूवार दरवाजा उघडते आणि पाहते आणि त्यांना व्हिडिओमध्ये दाखवते. तर प्रिया मात्र शांत झोपलेली असते. तर आता सदा हळू आवाजातच मैनेशी बोलत असतात. तर अर्जुन म्हणू लागतो, तुम्ही मोठ्याने बोलू शकता, कारण आपल्यासाठी मी आपला मोबाईल म्यूटवर ठेवला आहे. तर आता सदा मैनाला म्हणू लागतात, मैने, अग तू तुझ्या मुलीला मेसेज करतेस, तुझ्या बापाचा जीव जातो असं म्हणतेस आणि तुझी मुलगी मात्र शांत झोपून आहे, बघतेस ना तू? तर मैना अजूनही प्रियावर विश्वास ठेवत म्हणू लागते, तुम्ही गप्प राहा हो, जरा वेळ थांबा ना, पुढे बघा. तर आता अर्जुन म्हणतो, अजूनही विश्वास बसत नाही ना, मग थांबा. असं म्हणत अर्जुन आता मैनावतींच्या फोनवरून प्रियाला फोन करतो. प्रिया शांत झोपलेली असते. ती आपला इकडे तिकडे मोबाईल शोधते आणि पाहते तर आईचा फोन असतो. प्रिया म्हणू लागते, ही मैना का फोन करतीय? हिच्या फोन घेण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही, हे हिला कळत नाहीये का? सतत मला फोन करून त्रास देती आहे. आता मात्र मैनाला धक्काच बसतो. तर अर्जुन म्हणतो, अजून पुरावा हवाय का? असं म्हणत अर्जुन मेसेज करतो. त्यामध्ये अर्जुन लिहितो की तुझ्या बाबांची तब्येत बरी नाहीये, तू पैसे आणि डॉक्टरांना कधी पाठवतेस? तू लवकर डॉक्टर आणि पैसे पाठव, नाही तर तुझ्या बापाचा जीव जाईल. तर तो मेसेज वाचताच प्रिया म्हणू लागते, गचकायच. तर गचकून देत सदा गेला तर चांगलंच आहे माझ्यासाठी, तो गचकण्याचीच तर मी वाट बघते आणि त्याच्या मागोमाग ती मैना, ती सुद्धा गचकेल तर खरंच खूप बरं होईल. म्हणजे कसं होईल? सुंठे वाचून खोकला जाईल आणि तसंही हे दोघं जिवंत राहिले तर माझ्यासाठीच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हे दोघं एकदा गेलेत ना की मी सुटले, आणि हे जर जिवंत राहिले तर माझ्याच गळ्याभोवतीचा कधी फास होतील हे कळणार सुद्धा नाही. आता मैनाला प्रियाच खरं रूप कळालेलं असतं. प्रिया मेसेज वाचते, काहीही रिप्लाय न देता पुन्हा एकदा झोपी जाते. अर्जुन म्हणतो, कळालं का आता तरी? तुमच्या मुलीचा खरा चेहरा कळाला का? आता मात्र मैनाचे डोळे उघडलेले असतात. मैना म्हणू लागते, खरंच अशी असू शकते का आमची बुबली? तर सदा म्हणू लागतात, अशा मुलीला जन्म देण्यापेक्षा विष पिऊन मेलो असतो ना, तर खरंच खूप बरं झालं असतं. तर मैना म्हणते, मला माहीत नव्हतं की आपली बुबली अशी असू शकते. म्हणजे मी आतापर्यंत या मुलीवर विश्वास ठेवला होता, हीच ती मुलगी की जिच्यावर मी विश्वास ठेवला. असं म्हणत आता दोघांच्याही डोळ्यात अश्रू असतात. आता त्यावेळी सायलीचा तोल जातो आणि प्रियाच्या रूमचा दरवाजा जास्त उघडला जातो
आणि त्याचवेळी प्रियाला आवाज जातो. प्रिया आवाज ऐकताच म्हणते, कोण आहे तिकडे? आता सायली तिथे बाजूला लपते, परंतु प्रिया नक्की बाहेर कोण आहे हे पाहण्यासाठी येते. त्यावेळी मात्र सायली तिथे नसते, ती तिथून निघून गेलेली असते. प्रियाला तिथे कोणीच दिसत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आता व्हिडिओ कॉलवरच सदा मैनाशी बोलत असते. तर मैना सायलीला म्हणते, केवढी मोठी चूक करत होते मी, या पोरीवर विश्वास ठेवत होते. अग सायली, ही बुबली आमचीच पोरगी आहे ना, मग ही आमचीच पोरगी आमच्या जीवावर का उठली आहे, असं म्हणत मैना खूप रडत असते. तर त्यावेळी सायली म्हणू लागते, तुमचे दुःख समजू शकते मी मैनाताई, मला तुम्हाला दुःख द्यायचा हेतू नव्हता. फक्त मला एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं की तुम्ही जिला पाठीशी घालताय ना, तिला तुमच्याबद्दल काहीही वाटत नाहीये, तिला तुमची काळजीसुद्धा नाहीये. आणि या गोष्टीची जाणीव करून द्यायची होती की तुमच्यापासून तिला जर धोका आहे असं जर तिला जाणवलं ना, तर ती तुम्हाला सुद्धा मारून टाकेल, तुमचासुद्धा जीव संपवेल. मी तुम्हाला शब्द दिला होता, त्याप्रमाणे मी माझा शब्द पाळला आहे. तीच खरं रूप मी तुम्हाला दाखवलं आहे. आता यापुढे काय करायचं आहे, काय निर्णय घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. तर अर्जुन सदा मैनाला म्हणतो, आता तुम्हीच ठरवा की यापुढे तुम्हाला तुमच्या मुलीची साथ द्यायची आहे की आमची साथ द्यायची आहे. आता सदा मैनाला म्हणू लागतात, मैने आता बोल ना, आता का गप्प बसलीस? आता मैना आपलं दुःख पुसतात आणि सायलीला म्हणतात की सायली, आजपासून ती बबली मम्मा पैशाचा प्रश्न नाहीये, परंतु अस्मिताच्या अकाउंटचा प्रश्न आहे. समजा तीच अकाउंट डिॲक्टिव्हेट झालं आणि कोणीतरी नकळत तिच्याकडून पैसे काढून घेतले, तर म्हणून या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला हवी एवढंच आम्हाला वाटते. आपण बाहेर किती फ्रॉडबद्दल ऐकतोय ना, म्हणजे उद्या असं व्हायला नको की त्यातून लाखो रुपये काढले गेलेत आणि नंतर आपल्याला कळले असं म्हणत आता सचिन नाटक करत असतो. तर अस्मिता म्हणते की हो, सचिन बोलतोय ते अगदी खरं आहे. तर प्रतापरावांना अस्मिता म्हणू लागते, डॅड मला खरंच खूप भीती वाटते, तुम्ही काही करून अगोदर ते काम करूनच घ्या डॅड, मला ते पैसे मिळायला हवे आहेत. तर प्रतापराव म्हणतात, अस्मिता अग. तर त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो, अस्मिताई ते पैसे तुलाच हवे आहेत ना? आता मात्र अस्मिता शांतच होते. आता अस्मिता अर्जुनला म्हणते, म्हणजे? तर अर्जुन अस्मिताच्या समोर येतो आणि म्हणू लागतो, म्हणजे कोणीतरी दुसरं तुझं नाव घेऊन पैसे मागण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना, हेच कन्फर्म करून घेतोय. तर अस्मिता म्हणू लागते, मी आणि डॅड माझ्या अकाउंटबद्दल बोलत होतो, त्याच्याशी तुझा काही संबंध नाही, त्यामुळे अर्जुन तू यामध्ये पडू नकोस असं म्हणत आता अस्मिता स्वतःच्या भावालाही दुखावते. आता अर्जुनला खूप राग आलेला असतो. अर्जुन काही बोलणार तर सायली त्याला थांबवते. तर प्रतापराव म्हणू लागतात, अस्मिता तू चिडचिड करू नकोस, तू चल अगोदर नाश्ता करून घे, आपण नंतर बघू, मी जाणारच आहे ना बंकेत. अस्मिता म्हणते, नकोय मला नाश्ता, असं म्हणत ती रूमच्या दिशेने निघून जाते. आता सचिन तिथून निघून जातो. कल्पनाताई अस्मिताला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु अस्मिता काही थांबत नाही. तर आता प्रिया नाटक करत म्हणू लागते, अस्मिताचे हार्मोन्स म्हणजे प्रेग्नन्सीप्रमाणे वर खाली होत असतात आणि त्यामुळे थोडी तिची चिडचिड होत असेल, पण आपण कोणीही ते मनावर नको घेऊयात, सगळं काही नीट होईल. चला, मी नाश्ता बनवलाय, तुम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, तन्वी अगं, आजकाल तू सगळ्याच जबाबदाऱ्या अगदी मनापासून उचलत आहेस, मनापासून सगळं काही करत आहेस. तर त्याचवेळी प्रियाला फोन आलेला असतो. प्रिया पाहते तर तिच्या माणसाचा फोन आलेला असतो आणि म्हणूनच प्रिया म्हणते, मी आलेच. तर प्रतापराव आवाज देत म्हणतात, तन्वी अगं, तू आम्हाला नाश्ता देणार होतीस ना? प्रिया म्हणते, विमल आहे ना, विमल जरा नाश्ता देशील का? असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते. तर कल्पनाताई म्हणतात, चला आपण सर्वांनीच नाश्ता करून घेऊया. तर सायली म्हणते,
हो, आपण नाश्ता करूया, परंतु आई बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. म्हणजे आई बाबा मी जरा सांगते ते तुम्ही ऐकाल का? तर कल्पनाताई म्हणतात, काय झालंय सायली? तर सायली म्हणू लागते, आई बाबा तुम्ही आताच म्हणालात ना की प्रिया अगदी घरच्या कामांमध्ये लक्ष देते, सगळं काही मनापासून करते, मग त्याचं बक्षीस म्हणून तुम्ही तिला काहीतरी द्याल का? आता मात्र कल्पनाताई आणि प्रतापराव यांना काही कळत नसतं. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे दुसरीकडे प्रिया फोनवर बोलत म्हणते, हॅलो, मी किती वेळा सांगितलं फोन करायचा नाही, काम झाल्यावर मेसेज करायचा. तर प्रियाचा माणूस प्रियाला म्हणतो, मॅडम काम झालंच नाही म्हणूनच मी फोन केला आहे. प्रिया म्हणते, म्हणजे? तर आता तो माणूस प्रियाला म्हणतो, मॅडम तुम्ही जे ॲड्रेसवर पाठवलं होतं तिथे मी आलो आहे, परंतु इथे कोणीच नाहीये. प्रिया म्हणते, नीट बघ ना. तर तो म्हणू लागतो, मॅडम अहो दरवाजा बंद आहे. मग नीट काय बघायचं आहे? तर प्रिया त्याला म्हणते, अरे खिडकीतून डोकवून बघ ना. तर तो म्हणतो, हो मॅडम मी बघितलं आहे, घरात कोणीच नाहीये, घर रिकामी आहे. आता मात्र प्रियाला काहीच कळत नसतं. तर तो म्हणू लागतो, मॅडम मी तुम्हाला लोकेशन पाठवलं आहे, तुम्ही एकदा चेक करा ना. आता प्रिया लोकेशन चेक करते, लोकेशन बरोबर असते. आणि म्हणूनच प्रिया म्हणू लागते, तू एक काम कर, तुझे पैसे काढून घे आणि बाकीचे पैसे मला परत ट्रान्सफर कर. तर तो माणूस म्हणतो, बरं ठीक आहे मॅडम, असं म्हणत आता प्रिया फोन ठेवते. तर प्रिया विचार करत म्हणते की सदा मैना नक्की कुठे गेले असतील, ते दोघंही घरी नाहीयेत, मग नक्की कुठे असतील. आणि म्हणूनच प्रिया आता मैनाला फोन करायला घेते. तर दुसरीकडे सायलीला कल्पनाताई म्हणतात, मोठं द्यायचं म्हणजे नक्की काय द्यायचंय सायली? कल्पनाताई म्हणतात, नाही म्हणजे तन्वी आता चांगली वागायला लागली आहे म्हणून तिला गिफ्ट वगैरे द्यायचंय का? तर सायली म्हणते, आई मी म्हणते म्हणून मी सांगते म्हणून प्लीज द्याल ना. कल्पनाताई म्हणतात, हो पण आता काय द्यायचं तिला गिफ्ट म्हणून? तर सायली म्हणते, हे घ्या आई, असं म्हणत तिने तिजोरीच्या चाव्या कल्पनाताईंच्या हातात दिलेल्या असतात. कल्पनाताई म्हणतात, सायली तिजोरीच्या चाव्या आणि ह्या मी तन्वीच्या हातात द्यायच्या आहेत. नाही नाही, हे शक्य नाही. प्रतापराव म्हणतात, सायली अर्जुन अरे आतापर्यंत तुम्ही सांगाल तस आम्ही वागत आलो, परंतु आता तिजोरीच्या चाव्या देणं म्हणजे असं आहे ना की चोराच्या हातातच या चाव्या देण्यासारखं. सायली म्हणते, बाबा मला माहीत आहे, मी तुमची काळजी समजू शकते, पण फक्त मी सांगते म्हणून. तर अर्जुन म्हणतो, मम्मा डॅड आता तुम्ही प्लीज एवढं करा, पुढे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतीलच आणि लवकरच आम्ही तुम्हाला सगळं काही सांगू, परंतु तोपर्यंत आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, तुम्ही द्याल ना आम्हाला साथ? तर कल्पनाताई आणि प्रतापराव तयार होतात. तर इकडे प्रिया सतत मैनाला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तो फोन सायलीकडे असल्यामुळे प्रियाचा फोन काही मैना घेत नसते. तर प्रिया म्हणू लागते, काय झालंय? ती मैना माझा फोन का घेत नाहीये, कुठे गेलेत हे म्हातारी? या सदाला बरं नाही म्हणून ही मैना हॉस्पिटलला तर गेली नाहीये ना, पण जर ती हॉस्पिटलला गेली असती तर तिने माझ्याकडे पैसे मागितले असते. मग नक्की गेलेत कुठे, काय चाललंय नक्की? प्रिया पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करत असते. तर कल्पनाताई प्रियाला आवाज देत म्हणतात, तन्वी ये तन्वी. आता प्रिया फोन ठेवते आणि म्हणू लागते, शांत डोक शांत ठेवायला हवं आणि चेहऱ्यावर काही भीती दिसायला नको, नाही तर सायली अर्जुन मला लगेच पकडतील, असं म्हणत प्रिया स्वतःला शांत करते, कंट्रोलमध्ये आणते. तर प्रियाच्या मनात दुसराच विचार येतो आणि ती म्हणू लागते, कदाचित सदा मैना सायली अर्जुनच्या हाती तर लागले नसतील ना. तर इकडे कल्पनाताई म्हणतात, तन्वीला इतके हाका मारते पण अजून ती बाहेर येत नाहीये. सायली म्हणते, मी जाऊन बघते, परंतु त्याच वेळी प्रिया त्या ठिकाणी आलेली असते. तर प्रिया येताच कल्पनाताई तिच्याकडे रागाने पाहतात. तर प्रिया म्हणू लागते, काय झालंय, नाश्ता व्यवस्थित झाला होता ना? तर सायली म्हणते, तू कोणाशी फोनवर बोलत होतीस एवढा वेळ?
तर प्रिया नाटक करत म्हणते, अगं एका मैत्रिणीचा फोन आला होता, कितीतरी महिन्यानंतर फोन आला आणि मी बोलण्यातच अडकून गेले होते आणि या बोलण्यात मला आईच्या हक्काचा आवाजही ऐकू आला नाही. आता प्रियाचीही नाटकसायली अर्जुनला चांगलीच माहीत असतात. आता सर्वजण प्रियाकडे पाहत असतात. तर प्रिया म्हणू लागते, काय झाले? तुम्ही सर्वजण असे का बघताय? काही झाले का? तर कल्पना ताई म्हणतात, काही झाले नाही, होणार आहे. अश्विनला फोन कर आणि ताबडतोब घरी बोलावून घे. तर प्रिया घाबरते आणि म्हणू लागते, काय झाले नक्की? कल्पना ताई म्हणतात, मी जेवढं सांगितले ना तेवढंच कर. आता प्रिया घाबरतच अश्विनला फोन करायला घेते. तर प्रिया मनाशीच म्हणते, हे सदा महिना एकीकडे सापडत नाहीयेत आणि ह्यांचे हे चेहरे नक्की काय झाले? या सायली अर्जुनने माझ्या विरुद्ध काही बॉम्ब टाकलाय की काय? असं म्हणत प्रिया घाबरून गेलेली असते. तोपर्यंत अश्विनही घरी आलेला असतो. अश्विन येताच प्रियाला म्हणतो, काय झाले तन्वी? मला एवढ्या घाईने का बोलावून घेतलेस? तर प्रिया म्हणते, आईने मला तुला बोलवायला सांगितलं, म्हणजे मलाही माहीत नाही की नक्की काय कळलंय, कोणी काहीच सांगत नाहीये. असं म्हणत प्रिया थोडी घाबरून गेलेली असते. अश्विन कल्पना ताईंना म्हणतो, काय झालंय मम्मा? तन्वी सगळ्यांशी नीट वागते, मग तरीसुद्धा काय प्रॉब्लेम आहे? तर कल्पना ताई म्हणतात, तन्वी सगळ्यांशी नीट वागते हे आम्हाला दिसतंय आणि काही दिवस ती स्वतःमध्ये बदल घडवून आणते हे आम्हाला दिसतंय. मी तर कधी कधी तिला जास्तीची काम सांगत होती, पण ती मात्र कोणतीही चिडचिड न करता अगदी मनापासून सगळी काम पूर्ण करत होती आणि म्हणूनच मलाही तिचा अभिमान वाटतोय. तिने प्रत्येक जबाबदार या अगदी मनापासून उचलल्या आहे आणि म्हणूनच पूर्ण आजी म्हणतात ना, जबाबदारी घेऊ पाहणाऱ्या व्यक्तीला जर आपण जबाबदारीची संधी दिली ना तर तो जास्त जबाबदार होतो. आणि अश्विन म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे. तर अश्विन म्हणतो, निर्णय? कोणता निर्णय मम्मा? तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली तुझ्याकडे तिजोरीच्या आणि या घराच्या ज्या चाव्या आहे त्या माझ्याकडे दे. तर सायली म्हणते, आई का? कशासाठी? कल्पनाताई म्हणतात, मी जेवढं सांगितले ना तेवढं कर, चाव्या दे. आता कल्पनाताई सायली कडून चाव्या घेतात आणि प्रियाला म्हणतात, तन्वी तू या घरची धाकटी सून आणि पूर्ण आजींची नातसून म्हणून आम्ही तुला स्वीकारलं आहे आणि तू ते सिद्ध केलेस आणि म्हणूनच आजपासून या घराची जबाबदारी तुझ्यावर. अश्विन यापुढे तन्वी या घरची सून म्हणून आम्ही तिला स्वीकारलं आहे. तर अर्जुन म्हणतो, मम्मा तुझं काय चाललंय? अगं हिच्यावर तू विश्वास ठेवतेस? 2 दिवस ब्री काय वागली ती, तर तुम्ही सर्वजण तिच्यावर विश्वास ठेवायला लागलात आणि आता सायली अर्जुनच्या हाती सॅम्पल तर लागलेले असतात. आता खरे रिपोर्ट सायली अर्जुनच्या हाती लागतील का आणि सायली अर्जुन बुबली लोखंडेचं सत्य जगासमोर आणू शकतील का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.